शेतकऱ्यांना पाणी मिळालेलं नाही, खडकवासल्याचं खरं तर नियोजनामध्ये आम्ही पहिल्यांदा जे कालवा सल्लागारच्या बैठकीमध्ये नियोजन व्यवस्थित ठरलं होतं, परंतु अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पाणी टेलला आमच्या पोचलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक आहे, शेतकऱ्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाही. आणि आम्ही ती माहिती, मी आणि हर्षण पाटील साहेब पण माझ्याबरोबर आहेत, आम्ही दोघांनी माहिती घेतलेली आहे. आणि या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांची भूमिका ही रास्त आहे. खरं तर आम्ही दोघंही त्यासाठीच माहिती घेण्यासाठीच आलेलो होतो. त्यामुळं निश्चित प्रकारे आम्हाला पुण्याला पाणी कमी मिळावं, दौंडला पाणी कमी मिळावं, बारामतीला पाणी कमी मिळावं, हवेलीला पाणी, असा आमचा कुठलाही उद्देश नाही. सगळ्यांना सम प्रमाणामध्ये पाणी मिळावं, कुणावरती कुठल्याच शेतकऱ्यावरती अन्याय होऊ नये, ही खरं तर इंदापूरच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि ती मागणी निश्चित प्रकारे रास्त आहे. मागच्या आठवड्यात बारामतीचे शेतकरी आले, बारामती त्यानंतर इंदापूर, असा वाद निर्माण केला जातो का जाणून? या बाबतीमध्ये वाद खरं तर कोणाचाच वाद असायची कारण आहे. ज्या नियोजनामध्ये ठरलंय कालवा सल्लागारच्या बैठकीमध्ये त्याप्रमाणे पाणी सर्वच शेतकऱ्यांना, बारामतीच्या पण मिळालं पाहिजे, इंदापूरच्या पण मिळालं पाहिजे, दौंडच्या पण मिळालं पाहिजे, हवेलीच्या पण मिळालं पाहिजे. या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं हा खरं तर वाद सुरू झालेला आहे. आणि त्यांचं नियोजन, ढिसाळ नियोजनामुळं त्याचा तोटा शेतकऱ्याला बसलेला आहे. या बाबतीमध्ये त्या अधिकाऱ्यांची निश्चित प्रकारे उद्याच्या कॅबिनेटला आम्ही तक्रार करणार आहोत. पालकमंत्र्यांना या संदर्भामध्ये माहिती दिली. पालकमंत्र्यांनी नियोजनच व्यवस्थित केलं होतं कालवा सल्लागारच्या बैठकीमध्ये. ते नियोजन कसं पूर्ण करायचं, त्या नियोजनाची अंमलबजावणी ही खरं तर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी करायची असती. आणि यामध्ये जलसंपदाचे अधिकारी अपयशी ठरलेले आहेत. नाही, 100% अधिकाऱ्यांची तक्रार करणार. तुम्हाला म्हटलं ना, ज्यात कोण दोषी असते त्याला आम्ही सोडणार नाही. मला कोणाच्या विरोधात काय बोलायचं नाही. मी आजही प्रामाणिकपणे सांगतो, सगळ्याच तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे. जे नियोजनामध्ये पाणी कालवा सल्लागारच्या बैठकीमध्ये ठरलेले त्या नियोजनाप्रमाणे सर्वच तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे. ते पण सगळे शेतकरी, परंतु इंदापूर टेलला असल्यामुळे हा इंदापूर त्या झालेल्या शेतकऱ्यावरती अन्याय आहे. या बाबतीमध्ये अधिक चौकशी करून या बाबतीत शेतकऱ्याला कशी मदत करता येईल तो आम्ही करण्याचा प्रयत्न करू. मी या बाबतीमध्ये माझा कुणावरती आरोप नाहीये. नियोजनामध्ये पुण्याचंही पाणी व्यवस्थित ठरलेलं होतं, त्यांनाही पाणी मिळालं पाहिजे. परंतु अधिकाऱ्यांनी नियोजन ठरलेलं असताना अधिकाऱ्यांचं नियोजन हे चुकीचं झालं. त्यामुळे हा भुर्दंड इंदापूर तालुक्याला बसतो. 100% पुण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ते जास्त वापरतात हे गृहीत धरून सुद्धा नियोजन केलेलं आहे. कांद्याच्या विषयाबाबतीत जयकुमार रावल साहेब आपल्याशी बोलतील. पणन मंत्री हा विषय जरी असला तरी शेवटी कृषी मंत्री म्हणतो विषय माझा जरी नसला, पणन मंत्री शेवटी शेतकरी म्हणून मी त्या गोष्टीचा मी सांगतो की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री आणि पणन मंत्री या दोघांचाही प्रयत्न चाललेला आहे. आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये काहीतरी तोडगा हा माझ्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काहीतरी मिळेल. 100% शेतकऱ्यांचा रोष आहे. खताचं 100% कांद्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांवरती नक्की त्या शेतकऱ्यांचा रोष आहे. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये 30 जूनपूर्वी जे कर्जदार आपल्याला माहिती आहे, थकबाकीदार, त्यांना 2 लाख रुपयापर्यंत त्यांना कर्जमाफी. आणि ज्यांनी 3 वर्षात एकदा काहीतरी पीक कर्ज घेतलंय आणि वेळेवर त्यांचे पैसे भरलेत त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन मिळत. हे 30 जूनपूर्वी माझ्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.